गावाच्या बाहेर. पूर्वी आमची म्हातारी माणसं बोलायची, पोरांनो शिक्षण झाल्यानंतर नोकरी लागली मुंबई पुण्याला, तिकडं ब्लॉक घ्या बंगला घ्या, पण गावाला घर बांधा. पोरांनो घर बांधा. घर बांधणे आणि लग्न करणे म्हणजे मालकाचा अर्धांश संपत असतो. काही लोक घर बांधायला घेतात पण मरेपर्यंत घर 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 करतात, शेवटपर्यंत पूर्ण होत नाही. आणि तो घर कोणासाठी बांधतो? आपणासाठी बांधून या घर शेवटी गावाच्या बाहेर. घर कोणासाठी बांधतो? आपल्याला राहण्यासाठी. पण आपल्यासाठी आपण घर बांधतो ना, लोक आपल्याला किती दिवस घरात ठेवतात हो? जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत. मेल्याच्या नंतर कोणी घरी ठेवली का? माझ घर देवघर मागणे पुढं. मनुष्य मेल्याच्या नंतर मेलेल्या माणसाला आपण नेतो कुठं? स्मशानात. स्मशान कुठं आहे? गावाच्या बाहेर का गावात? शेवटी गावाच्या बाहेर. काही स्मशानभूमीची समाजाने रचना केली बघा. एखाद्या गावात 50, 60, 70 घर असतील. त्या गावात एखादा मोठा आहे, पैसेवाला आहे, एखादा गरीब आहे, एखादा बुवा माणूस आहे, एखादा पोलीस पाटील आहे, सरपंच आहे. सरपंचासाठी वेगळा स्मशान आहे का? गरीबासाठी, पैसेवाल्यासाठी एकच स्मशान. जसं त्या स्मशानभूमीची जशी समाजाने रचना केली, अंगावर कापड वापरतो, त्या कापडाचा कधी विचार केला का आपण? मनुष्य जिवंत आहे, उंच वस्त्र परिधान करतो, 5-5, 10-10 हजाराचा ड्रेस, पण मेल्याच्या नंतर कपडाला कापड कोणता वापरतो तो? मांजर पडता पडती 0 किमतीचा. अरे कच्च्या आयुष्याचे तुटेल हो दोरी, हे जाणून श्रीहरी घरप्रेमी. पुढील तारक संकटे कोणाचे, आणि मालक धनाचे सर्व होती. माय बाप बंधू राहतील दूर, कन्या पुत्र कोणाचे हो मित्र, कोणाचे सोयरे. सोयरे पहा सारे म्हणून देवाजवळ जावावं. देवा सांगे सुख दुःख देव निवारे म्हणून देवाजवळ जावं. एक वेळा पवनपुत्र हनुमंतरायाच्या मंदिरात एक वेळा काळ आला. काळ म्हणजे यमराज आलेला आहे. आणि अचानक हनुमंतरायाच्या गळ्यात त्यांनी हार घातलेला आहे, माळ घातली. हार घातल्याच्या नंतर मारुतरायाला दचकलेले आहे. त्या काळाला विचारलं, अरे म्हणलं तू कधीपासून भक्तीला लागलास? तुला कधी सुयर सुतक नाही? लहान असो मोठा असो, काही लोक मुलं आईच्या गर्भातच मरतात, काही लोक जन्मतात, काही लोक 6वीच्या दिवशी संपवतात, काही लोक 10 वर्ष जगतात, काही लोक 25, काही लोक 100 गाठतात. तुला कधीच सुख दुःख नाही आणि आज माझ्याजवळ आलास आणि डायरेक्ट माझी भक्ती आणि माझ्या गळ्यात तो हार घातलेला आहे, काय कल्पना आहे? त्यावेळेस काळाने सांगितलं मारुतरायाला, मारुती म्हणलं तुझ्या आईचे दिवस भरत आलेले आहे. तुझ्या आईचा प्राण देण्यासाठी मला उद्या यावं लागणार आहे. कधी नेणार माझ्या आईला? त्या गावात कोण सापडला ना माझ्या आई तुला दिसली? म्हणलं सटवीच आली का न चुके ब्रह्मा देखा. देवाच्या बापाला चुकल्याचं तुम्हाला काय होतं? नाना म्हणलं कधी नेणार? असा कुलकुल कुलकुल आवाज दोघांचा चाललेला आहे सवाल. जेव्हा तेवढ्यात अंजनी माता आत घरी होत्या. अंजनी मातेने ऐकूनच हरवलं, रे मारुती काय बडबड चालले? कोण आले? कोण? मारुतरायाने सांगितलं, आई तो काळ आलेला आहे, तो यम आहे, यम. तो काय म्हणतो त्याची नीट का म्हणलं आत ठेवते. नामस्मरण चिंतन का करे, भक्ती का करे, एवढं फक्त आपल्याला बघायचं आहे. आणि अशा मला समजा भक्तांचे मनोरथ पूर्वी काळाला आत बोलवल्याच्या नंतर तो काळ थरथर कापायला लागला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, तुकाराम तुकाराम. धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ तुकोबाने केला? जली दगडा सहित वया अरे राजैशा लहाया. धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. आज बोलावली अंजनी मातेने त्या काळाला, यमाला. काल थरथर कापत होता. काय मारते? काय म्हणतो रे? काय म्हणलं आई
उद्या तुला न्यायचं असं म्हणतोय. अरे आज नाही ना उद्या ना एक आला मला उद्या तू न्यायला येणार हो म्हटलं. मग कितीचा टाइम आहे म्हटलं 12:30चा. 12:30 वाजता हो म्हटलं. मग बरोबर 12:30 वाजता येणार का मला न्यायला? माई 5-10 मिनिटं मला अगोदर यावं लागेल. माणूस मरताना काय लगेच मरत नाही बघा. सर लागतो घरघर लागते. म्हणलं 5-10 मिनिटं नाही 1.5-2 तास अगोदर येईल. दुसऱ्या दिवशी काल अंजनी मातेच्या घरी बरोबर 9 वाजता वाजेल. अंजनी माता गप्प बसल्या नाहीत. अंजनी मातेनं 5 पकवानाचं जेवण तयार केलं त्या काळासाठी ते यमरायांसाठी. जेवण झाल्यानंतर दोघांनाही जेवण वाढला. मारुतीला पण मी कालाला पण. दोघ जण जेवायला बसलेले. जेवता जेवता कधी 9:30 10 वाजता 11 वाजता 12 वाजता 12:30 1 वाजता 2 वाजता पत्ताच लागला नाही हो. मारुतीने अलगट चिमोटे कालाच्या मांडीला घेतलं. म्हणलं दादा खायला कर मी गर्मीला भर. माझ्या आईचा प्राण द्यायला तू आलायस ना. वाजलं किती 12:30 वाजता न्यायच असं म्हणलास. पण आता वाजलं म्हणलं 2. कालाने सुंदर उत्तर दिलं मारुतीला. अरे म्हणलं बाबा बरोबर 12:30 वाजता तुझ्या आईच्या गळ्यात मी फास टाकण्याचा प्रयत्न केला पण तिथपर्यंत पोहोचत नव्हता. का? नामात किती पावर आहे, भक्तीत किती पावर आहे. अंजनी मातेने सांगितलं नाही ना आता तुला मला नेता आलं. आता म्हणत तुझी झिंका लावली. 36 वर्षांनी बोलवली. काल आला. किती वर्षांनी? 36 वर्षांनी. 36 वर्षांनी पुन्हा काल आला. अंजनी मातेच्या गळ्यात फास टाकण्याचा प्रयत्न केला. फास पोहोचत नव्हता. पुन्हा पाठवली. म्हणलं पुन्हा 36 वर्षांनी. आता 36 आणि 36 आणि 36 किती झाले हो? 108 वर्ष. 108 वर्षांनी काळ आला. पुन्हा फास टाकणार. तेवढ्या अंजनीने सांगितलं तुझ्या फासाचा काय उपयोग होणार? आता बाबा मला इथं 2 मिनिटं पण थांबायचं नाही. राजा दशरथांचा विचार करा. राजा दशरथाच्या डोकीचा 1 केस पिकला. किती? 1 केस पिकला. राजा दशरथाने विचार केला आता आपण राज्य चालवायच्या लायकीचं राहिलो नाही. सुमन प्रधानजीला सांगितलं उद्याच्या उद्या रामाचं राज्याभिषेक करा. किती केस पिकली? 1 केस. पण आपला विचार करा आमच्या डोकीची पूर्ण केस पिकली, दाढ्या पिकल्या, मिशा पिकल्या तरी आम्ही मरपर्यंत संसारच करत आहोत. संसाराच्या नावी शून्य वाढत आहे पुण्य प्रभूया. आपण काय केलं पाहिजे तर त्या पांडुरंगाचं भजन केलं पाहिजे. विठोबा नामदेवा प्रती झाला अभिमान झाड मात्र भक्त मित्र कौतुकदावया नामदेवा करती. नामदेवा प्रती काय बोले. नामदेवा प्रती झाला अभिमान झाड तो भक्त मित्र एका जनार्दनी परिसा सागर देव तो लौकिक होयलास. नामदेवा प्रती झाला अभिमान लाडका तो भक्त मित्र. म्हणून देवाची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून कुठल्या देवाची भक्ती केल्यानंतर देव पावेल हो. महाराज म्हणतात त्याला मरेपर्यंत काही लोक देव 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 केला पण देवच कळला नाही. का म्हणे कैसे खरा देव कोण तर मानव पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आईवडिलांची तुम्ही सेवा करा. आपल्याला कुठे जाण्याची गरज भासणार नाही. आईवडिलांची जर सेवा जर आपल्या घडत जर नसेल तर 25 वेळा पंढरपूरची वारी करा. देवाला पुरण प्या, त्याला काहीच फायदा होणार नाही. म्हणून माय बाप केवळ कासे देणे न जावे देता. आईवडिलांची तुम्ही सेवा करा. आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही लागणार. मग आईवडिलांची कशी सेवा केली पाहिजे? पाय दाबणं म्हणजे सेवा नाही. दिवसातला 1 वेळा जर आईवडिलांच्या जर पायाला आपण पडलो तर पंढरपूरची वारी केल्याचं पुण्य लागते. आईवडिलांच्या वाटेने 1 वेळा प्रदर्शना घाला. पृथ्वीला प्रदर्शना घालण्याचं पुण्य. आईवडिलांचा पाय धरून पाणी प्या. त्रिवेणी संगम जे
त्या तीर्थाचं पुण्य आईवडिलांच्या चरणात आहे. तुका म्हणे माये बापे माया म्हणून आईवडिलांची सेवा करा. आपल्याला कोठे जाण्याची गरज लागणार नाही. म्हणून आईवडिलांची सेवा कधी केली पाहिजे? आईवडील समजा गावाला असतील, आईवडील चालतेच बोलतेच फिरतायत, कामधंदा होत आहे, कुठल्याच मुलाने आईवडिलांची त्यावेळी सेवा करू नका, मनी ऑर्डर सुद्धा पाठवू नका. पण कधी आईवडिलांची सेवा केली पाहिजे? ज्या वेळेस आमच्या आईवडिलांना कामधंदा काहीच होत नाही, आता जाग्यावर आहे, अशा वेळेस जर त्या मुलाने आईवडिलांची जर सेवा जर केली, त्या मुलांसारखा भाग्यवान पुण्यशील कोणी नाही. किती पुण्य लागतील आताच्या तरुण पिढीला? जेवढं भक्त पुण्यकाला एवढं पुण्य भेटलं तेवढं आमच्या आताच्या तरुण पिढीला पुण्य लागते. एवढं बोलणं नाही. आणि म्हणून आपण आईवडिलांची सेवा केली पाहिजे. पंढरपूरची वारी केल्याचं पुण्य. देवाची भक्ती का करावी? देवाची भक्ती केल्याच्या नंतर देवाचं का जावं, मंदिरात का जावं? कारण देवाच्या पायाचं सुख आहे, आपल्याही पायाचं सुख आहे. तो आणि हा एकच आहे. पण महाराज सांगतात आपल्याला शाश्वती नाही. तुम्हाला सुख पाहिजे ना, सुख पाहिजे ना, सुख पाहिजे ना, एका महत्वाच्या ठिकाणी जा. सुखासाठी बरसी तलवार तरी तो पंढरीशी जाये, मग तो अवघात सुख रूपवसे जन्म जन्मी चतुर्थ विसरसी. कुठे जायला सांगितलं हो आपल्याला? तर पंढरपूरला जायला सांगितलं. मग किती वेळा गेलं पाहिजे तर देव भेटेल? महाराज सांगतात बाबांना वर्ष सामान्य एकदा जाऊन काही फायदा नाही. दिवसात एक वेळा पंढरपूरला गेलं पाहिजे. काही लोक म्हणते महाराज तुमचे डोकं फिरले, आम्हाला एकदा जर जाता येत नाही तर दिवसात एक वेळा. तर कोणती पंढरी सांगितली? काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया म्हणजे आपलं शरीर, आणि आत्मा हा विठ्ठल आहे. म्हणून काया रूपी पंढरपूरची तुम्ही वारी करा. वार करे पंढरीचा धन्य धन्य जन्माचा. वारी म्हणजे काय? तर वारंवार देवाला स्मरण करणे म्हणजे वारी. ही वारी कधीपासून चालू होते? वारी वारी जन्म जन्मानंतर स्वसंसार चालू, मेलो स्वसंसार बंद. कासा विना त्याला दोन तारा घाले राजाला पंढरीशी. आता विना म्हणजे हा विना सांगितलेला नाही. विना म्हणजे आपलं शरीर, दोन तारा म्हणजे आपल्या दोन नागपुड्या. गाली राधारा पंढरीशी. नामदोर आल्यानंतर उघड भाषेत सांगा, नाम म्हणे बासरे वारंवार देवाला स्मरण करणे म्हणजे वारी. नाथ महाराज त्याबद्दल सुंदर सांगतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. भिवरेच्या तिरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. कारण ब्रह्मांड म्हणजे काय? तर ब्रह्मांड म्हणजे आपलं शरीर. त्या शरीराचा जो केंद्रबिंदू आहे, शरीराचा जो केंद्रबिंदू आहे म्हणजे ही जागा. आपण आबेर तिथे कुंकू का लावतो? कारण दिवसातून आपली जी समदृष्टी जी आहे, समदृष्टी दिवसात एक वेळा जागेपर्यंत पोहोचली पाहिजे. समदृष्टी दिवसात एक वेळा ह्या जागेपर्यंत पोहोचली की आपण 84 लाख शिवणीच्या फेऱ्यातून काय होतो? मुक्त होतो. त्या 84 लाख शिवणी म्हणजे कोणत्या शास्त्रात सांगितले? आध्यात्मिक ज्ञान आहे. हा लहानपणापासून आपल्या शरीरात शिरला. पण काही लोकांनी आचरणात आणलं नाही. एखाद्या बाईचं नाव ठेवलं गंगूबाई. नाव ठेवताना सुंदर गंगूबाई, पण 8 दिवस आंघोळ नाही. काय गंगूबाई
लहान लहान मुलं बघा खेळ खेळता सुंदर असा उपरी हात ठेवला की एक पार म्हणतो अटक माटक चालली चटक चालली गेली गोल गोल तिथं होता नामची अटक म्हणजे काय तर अटक म्हणजे आपल्या मानाचा मणका मटक म्हणजे माकड हाड माकड हाडापासून तर मानाच्या मनापर्यंत किती मणका आहे तो 21 मण्यात 21 त्याला 21 स्वर्गशास्त्रात म्हटलेलं आहे त्या प्रत्येक मनाला 4-4 होल आहे 21 चोक 84 आणि त्या 84 लक्ष्मीच्या फेऱ्यातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर नामस्मरणाची भक्तीची गरज आहे ज्या गुरुमुळे तुम्हाला नाम दिलेले आहे त्या नामाचा जप करा सोहम शब्दाचा मारा केला आत विठ्ठल बोलेला किंवा कोडोना धरले जीव देह भारी पुढे आणि म्हणून देवाचं ठिकाण सांगितलं माझे माहेर पंढरे आहे भिवरेच्या भिवरे म्हणजे आपल्या भिवयाच्या शेजारी म्हणून दिवसात आपली समदृष्टी त्या जाग्यापर्यंत पोहोचली पाहिजे एकदा जाग्यापर्यंत पोहोचली की आपण 84 लक्ष्मीच्या फेऱ्यातून मुक्त होतो जाताना तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो ह्या जाग्याचं महत्व कारण देवाचं ठिकाणी काय आहे या जाग्याचं मी तुम्हाला थोडक्यात महत्व सांगतो काही लोकांच्या बघा कपाळाला आट्या पडतात नाही का कपाळाला आट्या पडतात कपाळाला आट्या पडल्या पुरुषांच्या पण बायांच्या नसेल असं काही लोक म्हणतात पण ज्या ज्या माणसाच्या कपाळाला आट्या पडतात स्त्रिया असो पुरुष असो तो शास्त्रात भाग्यवान सांगितलेला आहे मग किती आट्या पडल्यानंतर तो भाग्यवान ज्याच्या कपाळाला 4 आट्या पडल्या ते समजा 100 गाठणार आहे म्हणजे 100 वर्ष माणूस जगतो ज्याच्या कपाळाला 4 आट्या पडतात तो ज्याच्या कपाळाला 3 आट्या 90 वर्ष जगतो ज्याच्या कपाळाला 2 आट्या 70-75 च्या घरात जातो पण ज्याच्या कपाळाला एकच आटी पण ती पूर्ण कानापर्यंत पडली पाहिजे तरी तो 100 गाठतो आता कोणी कोणाच्या कपाळाचे आटे बघू नका पण कीर्तन संपलं की जरा बघा नाही का किती कोणाच्या कपाळाला आट्या आहेत त्या साधारण सोपा मार्ग आहे तो आपण केला पाहिजे आणि केल्यानंतर बघा तो अवघाचा जन्म जन्मीचे दुःख विसरसी म्हणून भक्ती केली पाहिजे म्हणून नामस्मरण केले पाहिजे म्हणून नामस्मरण केलं पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे गोड विषय कडू झाले आणि कडू विषय अमृत बनलेला आहे आणि म्हणून यासाठी केला होता शेवटचा दिवस आपण कोण आहोत याची जाणीव करून घेण्यासाठी हा नामस्मरण केलं पाहिजे भगवंताची भक्ती केली पाहिजे देवा सांगे सुख दुःख देव निवार असा तो सर्वांचा बाप आपल्याकडे प्रगट झालेला आहे आणि नुसतं बाप नाही तर माता लक्ष्मीला सुद्धा घेऊन आलेला आहे लक्ष्मीचा पती सोय त्या देवाची जर आपण भक्ती केली तर आपल्याला कसलीच कमतरता पडणार नाही एवढा बरोबर ठरणार नाही म्हणून आजची जेवढी झालेली सेवा त्या लक्ष्मी नारायणाच्या सेवाचे करून भगवान श्रीकृष्णांच्या राधे मातेच्या परमपिता परब्रह्म परमात्मा पांडुरंग रुक्मिणी मातेच्या सेवाचे करून सेवेला आपण इथं पुणेराम देणार आहोत मला मी कीर्तनाची संधी दिली माझं मी परम भाग्य समजतो झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या सेवाचे ज्ञान करून ज्या वेळेस पंडित नेहरू पंतप्रधान झाल्याच्या नंतर दुसरा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री झाले नाही का लाल बहादूर शास्त्री झाल्याच्या नंतर त्यांनी गाडीवर बसल्याच्या नंतर दोघांना जास्त मान दिला जय जवान आणि जय किसान शेतकऱ्याला मान दिला आणि जवानांना मान दिला बघा जवान आहेत म्हणून आपण इथे कीर्तन करत आहोत म्हणून आपण जिवंत आहोत म्हणून काय केलं पाहिजे शेतकरी आणि जवान हे 2 गोष्टी आहेत आणि म्हणून आपण जीवन जगत आहोत मगाशी महाराजांनी सांगितलं की ह्या वाडीवर जवान लोक भरपूर आहेत लेफ्टनंट जास्त आहेत सर्व्हिसवाली जास्त मंडळी आहेत एवढी सर्व्हिसवाली मंडळी असून सुद्धा तुम्ही प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम सुंदर तुम्ही आयोजित करता जेवढं तुमचं कौतुक वर्णन करून तेवढं कमी आहे काय कल्लर पिल्ल याची काही नोंद नसते देवासाठी किती आपण वेळ खर्च केलेला आहोत देवासाठी किती आपण आलेलो आहोत याची इथली 100% नोंद असते म्हणून चांगलं कर्म म्हणजे स्वर्गाची लक्षणं वाईट कर्म म्हणजे नरकाची लक्षणं जेवढं आपल्या जीवनात आपल्याला चांगलं करता येईल तेवढं चांगलं करत जा
आपलं चांगलं झाल्याशिवाय राहण्याची पात्र काय शंका नाही. म्हणून झालेली सेवा सर्व मंडळींच्या माता भगिनींच्या सेवा त्यांनी आंदोलन सेवेला पुढे राहतो. मृदंगाचे आले हरिभक्त आहे म्हणजे पवार दादा यांचे सेवा त्यांनी करून आदरणीय मी ज्या 12 वर्षाचा होतो तेव्हापासून कीर्तन करत आहे आणि ज्या वेळेस 12 वर्षाचा तेव्हापासून मला आजपर्यंत साथ केली ते आदरणीय आमचे हरिभक्त बालाराम दादा महादेव यांची सेवा त्यांनी करून आमचे चिरंजीव एकनाथ महाराज हे मृदंगचार्य गायनाचार्य यांचे सेवा त्यांनी करून आमचे चिरंजीव हरिभक्त श्रावण महाराज हे सुद्धा कीर्तन करायचे त्यांचे सेवा त्यांनी करून आमचे हृदयावधी उपडकर दादा मयूर दादा अशा सर्व मंडळींच्या सेवा त्यांनी करून शिबिरा पुढे राहतो. वेद अभावी प्रकाश सेवा परमार्थ केला पाहिजे. महाराज सांगतात नामस्मरण जर आपण केलं तर ह्या जगात आपल्याला काही कमतरता पडणार नाही. एवढं पूर्ण वापरल्यानं झालेली सेवा सर्व मंडळींच्या सेवा त्यांनी अर्थ करून ह्या पंचक्रोशींची काही मंडळी आहेत त्यांच्या सेवा त्यांनी अर्थ करून शिबिरा पुढे राहतो. ज्ञानेश्वर